नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे शनिवार. शनिवार म्हणजेच नकर्त्याचा वार. नकर्त्याचा वार असं का? तर नकर्त्याचा वार शनिवार असं म्हटलं जातं पूर्वीपासून. कारण शनिवार म्हटलं की शनिवारी अशा बऱ्याच घटना घडतात, बऱ्याच गोष्टी घडतात की ज्या आपल्याला अनपेक्षित असतात, ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात. त्यामध्ये घरातली भांडणं असोत किंवा कटकटी असोत किंवा घरामध्ये कोणी आजारी पडणं असो, लहान मुलं आजारी पडणं असो, किंवा बाहेर कोणासोबत भांडणं असो, अशा प्रकारच्या घटना जाणीवपूर्वक शनिवारी घडल्या जातात. शनिवारी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात प्रवेश करते आणि हे जरी खोटं वाटत असेल तरी आपण स्वतः आपल्या दररोजच्या 7 दिवसात आणि शनिवार यामध्ये काय फरक असतो हे आपण जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. कारण असं होतं जे पहिल्यापासून आपले लोक म्हणत आले आहेत की शनिवारी ज्या काही चांगल्या कामाची सुरुवात करू नये, शनिवारी जी महत्त्वाची कामं आहेत ती करू नयेत. महत्त्वाच्या कामासाठी शनिवार नाकारला जातो आणि यामध्ये तथ्य आहे. कारण आपण जर पाहिलो तर शनिवारी या ज्या घटना आहेत या अपघात म्हणा किंवा छोटे छोटे अपघात, मोठे जरी नाही जास्त झाले तरीही छोटे छोटे अपघात तर शनिवारी नक्की घडतात. घरामध्ये नवरा बायकोची भांडणं असोत, घरातल्या इतर व्यक्तींसोबत भांडणं असोत, लहान लेकरांचं आजारपण तर निश्चितच शनिवारीच येतं. आपण या गोष्टी पाहत नसल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपल्याला आपण त्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टी आपल्यासोबत झाल्यात त्या गोष्टीमध्ये अडकलो की आपण इतरत्र पाहण्याची दृष्टी आपली हरवून जाते. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. परंतु या घटना घडतात आणि शनिवारी घडतात. आणि जास्त लोकांच्या, सगळ्यांच्याच बाबतीत मी म्हणत नाही घडत असतील, परंतु काही लोकांच्या बाबतीत घडतात. काही लोकांच्या म्हणजे कुणाच्या, की ज्यांच्यावर शनीची साडेसाती चालू आहे, ज्यांच्यावर निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव आहे, ज्यांच्या मागं काही वाईट गोष्टी आहेत, वाईट बाधा आहेत, त्यांच्या बाबतीत या घटना घडतात. आणि या घटना जाणीवपूर्वक अनुभवल्या पाहिजेत आणि त्यावर उपाय केला पाहिजे. आता या घटना घडूच नयेत यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूर्वीपासून बरेच लोक आपल्या बजरंगबलीला मानतात आणि बजरंगबली म्हणजेच हनुमान, यांना शनींनी असं वचन दिले आहे की तुझी जी भक्ती करतील, तुझ्या शेवमध्ये जे भक्त असतील त्या भक्तांना माझी शनीची साडेसाती जरी असेल तरीही मी त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात त्रास देणार नाही. आणि शनीची साडेसाती असणाऱ्यांना जाणीवपूर्वक या गोष्टी घडतात की शनिवारी म्हटलं की नाही त्या आपत्ती, नाही ती व्यत्यय कामात, नाही त्या अडचणी, ह्या घटना घडू नयेत म्हणून आपण शनिवारी बजरंगबलीची उपासना केली पाहिजे. बजरंगबलीची जे हनुमान चालीसा आहे, हनुमान चालीसा उठल्यानंतर आपल्या घरात लावली पाहिजे. आपल्याकडं पुस्तक असेल तर वाचली पाहिजे किंवा घरात लावून आपण किमान ऐकली तरी पाहिजे. आपल्या घरामध्ये हनुमान चालीसामधील ज्या चांगल्या वाईब्स आहेत त्या आल्या पाहिजेत. कारण शनिवारच्या वाईब्स खूप नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात आणि ही निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या डोक्यावर काम करते, आपल्या मेंदूवर काम करते आणि नाही त्या गोष्टी आपल्याकडून करून घेते. ज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीहून, क्षुल्लक गोष्टीहून भांडणं असोत किंवा मग आजारपण असो, या 2 मुख्य गोष्टी आहेत त्यामध्ये. तर त्याच्यामुळं आपल्याला जमेल तितकं शनीची उपासना आणि मारुतीची उपासना म्हणजेच हनुमानची उपासना केली पाहिजे. आणि हनुमानजीला काय लागतं तर त्यांना श्रीराम नाम घेतलेलं आवडतं खूप. आणि रामनामाचा महिमा हनुमान चालीसामध्ये व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे हनुमान चालीसा अतिशय सिद्ध आणि प्रभावी आहे. जर आपण दिवसभरातनं किमान 7 वेळेस हनुमान चालीसा वाचन केलं तर आपल्यावर ही कुठलीही निगेटिव्हिटी आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. त्याचबरोबर शनीचा मंत्र आहे जो ओम शनीश्वराय नमः हा मंत्र असेल, त्या मंत्रामध्येही खूप ताकद आहे आणि त्यामुळे शनीची जी कृपादृष्टी आहे, वक्रदृष्टी आहे ती आपल्यावर पडत नाही.
आणि शनिवारी ज्यांच्या मागे पितृदोष आहे, ज्यांच्या घरचे कोणी वडीलधारे वारलेले आहेत कमी वयात, त्यांच्यावर पितृदोषाची जी छाया असते, निगेटिव्हिटी असते, ती निगेटिव्हिटी ही शनिवारी जास्त मोठ्या प्रमाणात काम करत असते. त्यामुळे ज्यांच्या मागं पितृदोष आहे, ज्यांना सांगितलं आहे, ज्यांना वारंवार घरातील नोकरीमध्ये यश येत नाही, घरातली मोठी कामं होत नाहीत, घरातल्या मोठ्या माणसांना आजारपण आहे, त्रास आहे मुख्य माणसाला घरातल्या, त्यांनी आवर्जून शनिवार धरला पाहिजे. शनिवारी उपवास केला पाहिजे आणि शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात दिवा आणि जे काळे तीळ असतात, काळे तीळ आणि उडीद आणि मीठ या गोष्टी शनिवारी मारुतीला व्हायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर पिंपळाचं जे वृक्ष असतो, पिंपळाचं जे झाड आहे, त्या झाडाखाली जरी आपल्याला तिळाच्या तेलाचा नाही जमला तरी साध्या तेलाचा असो, कुठल्याही तेलाचा असो, तो दिवा शनिवारी आवर्जून ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली 41 दिवस लावला पाहिजे. आणि सतत 41 दिवस 41 शनिवार लावला पाहिजे. किंवा जर तुम्हाला दररोज लावणं झालं तर दररोज जरी लावून 41 दिवस लावला तर आपली जी काही अडलेली कामं आहे, आपली जी मनात इच्छा आहे, ती इच्छा मनात ठेवून पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा दररोज घालून हा दिवा लावला आणि जी इच्छा पिंपळाच्या झाडाला बोलून दाखवली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण व्हायला मदत होते आणि आपल्यावरची शनीची उपदृष्टी आहे, पितृदोष आहे, कामामधील अडसर आहे, तो दूर होण्यास मदत होतो. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूचा वास असतो असं देखील म्हणतात आणि त्यामुळे भगवान श्री विष्णूंची देखील आपल्यावर कृपा दृष्टी व्हायला मदत होते. त्यामुळे शनिवारी किमान दररोज जरी नाही जमलं तरी शनिवारी 41 दिवस नाही जमलं तरी किमान 11 शनिवार तरी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली मारुतीच्या मंदिरात दिवा लावला पाहिजे. साध्या तेलाचा असला तरीही चालते. दिवा लावल्याने खूप फरक पडतो. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, शनिवारचा उपास, शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाणे, मारुतीचं दर्शन घेणे, हनुमान चालीसा वाचणे आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे, या सगळ्या गोष्टी शनिवारच्या दिवशी प्रभावी आपल्याला मदत करतात आणि आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्या गोष्टीचा त्रास कमी व्हायला मदत होते. आणि आता सगळ्यांनाच वाटत असेल की नाही, असं आमच्या बाबतीत तर काही घडत नाही, असं काही नाही. परंतु आपण लक्ष देत नाही. आपण लक्ष द्यायला पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार या गोष्टी निगेटिव्ह वाईब्स घेऊन येतात आणि आपल्या घरातील वातावरण नकारात्मक करतात. शनिवारच्या दिवशी करायचा अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये हनुमान महाराजांना जी रूट आहे ती रुटीची फुलं, रुटीची पानं खूप प्रिय आहेत. मग आपण 5, 7, 11 अशा पानांचा हार बनवून हनुमानजीच्या गळ्यात घातला पाहिजे. हनुमानजीला महिला तर स्पर्श करू शकत नाहीत, परंतु पुरुषाकडे आपल्या घरच्या देऊन हा हार हनुमानजीला घातला पाहिजे. आणि त्यासोबत जी रुटीची फुलं असतात ती देखील वाहिली पाहिजेत. याच्यामुळे देखील खूप चांगल्या प्रकारे जी निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातली ती कमी व्हायला मदत होते आणि हनुमानजीची कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि शनीची जी कृपा दृष्टी वक्र असते ती चांगली व्हायला मदत होते. त्याचबरोबर हनुमानजींना जे अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात प्रिय म्हणजे उडीद त्यांना खूप उडीद प्रिय आहेत. काळे उडीद, त्याचबरोबर काळे तीळ त्यांना अर्पण केल्यामुळे आपल्याला फायदा होतो. शनिवारच्या दिवशी काळे उडीद, काळे तीळ, खडे मीठ असे सगळे एकत्रित घेऊन आपण हनुमानजींना अर्पण करायचे असते. त्याचबरोबर जे चमेलीचं तेल म्हणतात म्हणजेच आपल्या मोहरीचं तेल, ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला हनुमानजींना जरी मोहरीच्या तेलाचा नाही जमला तरी आपण साध्या तेलाचा किमान दिवा लावला तरी चालतो हनुमानजीच्या मंदिरात. आणि त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाखाली
हा दिवा लावायचा. पिंपळाला 11 प्रदक्षिणा घालणे, मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसेचं वाचन करणे, या गोष्टी शनिवारी आपल्या मागच्या कटकटी शनीची साडेसाती कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर अजून एक प्रभावी उपाय मी सांगणार आहे, ते म्हणजे उडदाच्या पिठापासून दिवे बनवून ते हनुमानजीच्या मंदिरात लावणे किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली लावणे. आता उडदाच्या पिठापासून कसे करायचे, तर आपण इडलीसाठी जो उडीद आणलेला असतो घरी, तो उडीद आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आणि जर मोठाट झालं तर चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद मिक्स करायची. हळद मिक्स करून ते घट्ट तिंबून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे दिवे बनवायचे 5, 7, 11. इतके नाही जमले तर तुम्ही एक जरी लावला दर शनिवारी तरीसुद्धा पुरेसा आहे. 5 लावले, 7 लावले, 11 लावले, जास्तीत जास्त लावायला तेवढे तर खूपच चांगले आहे. परंतु किमान एक तरी लावायचा आणि हनुमान चालीसेचं पठण आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं. त्याचबरोबर हनुमान वडवाण स्तोत्र असते, मोबाईलवर तुम्ही सर्च केल्यावर त्यावर भेटून जाईल. हनुमान वडवाण स्तोत्र आहे ते बॉटलमध्ये पाणी घेऊन जायचं हनुमानच्या मंदिरात आणि त्या बॉटलवर हात ठेवून हनुमान वडवाण स्तोत्र वाचायचं. हे हनुमानचं वडवाण स्तोत्र आहे ते देखील खूप खूप प्रभावी आहे. त्याचबरोबर हनुमानचं कवच, त्याचबरोबर बजरंग बाण आपण बजरंग बाण जास्त वाचायला चालत नाही, कारण त्यामध्ये भगवान श्रीरामांना शपथ दिली जाते आपलं काम करण्यासाठी. त्याच्यामुळे बजरंग बाणचा जास्त वापर करायचा नाही. खूप आणीबाणीच्या परिस्थितीच्या वेळेसच आपण बजरंग बाण वाचायचा आहे. मग असा हनुमान चालीसा आपण कधीही, कुठेही, कसंही, कितीही वेळा वाचली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि बाकीची सेवा करायला काहीच गरज नाही. त्याबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे सुंदरकांडचा पाठ आपल्या दर शनिवारी घरामध्ये एकदा तरी सुंदरकांडचा पाठ झाला पाहिजे. आपल्याला स्वतः बसून वाचणं नाही झालं तरीही आपल्याला मोबाईलमध्ये लावून ते ऐकायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला जे शनिवारी त्रास होतात, शनिवारी ज्या वाईट गोष्टी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येतात ते येत नाहीत. कारण आपल्या घरामध्ये हनुमानजीची सेवा आणि शनिदेवतेची सेवा घडल्यामुळे या गोष्टी आपल्या घरामध्ये येऊ शकत नाहीत, प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घरामधील तंटा, वादविवाद, भांडणं, आजारपण, अडलेली या गोष्टी सुरळीतपणे होतात व या गोष्टी आपल्या ज्या घरामध्ये आहेत त्या असल्या तरीही निघून जातात. त्याचबरोबर नवनाथामधील 5वा अध्याय हा आपल्याला शनिवारी आवर्जून संध्याकाळी वाचायचा. त्याच्यामुळे देखील आपल्याला चांगला परिणाम, चांगला उपयोग होतो. तर अशा प्रकारे आज आपण शनिवारच्या दिवशी होणाऱ्या आपल्याला त्रासावर उपाय पाहिले आहेत आणि तुम्हाला जरी वाटत असेल तरी आपण स्वतः दररोजच्या जीवनामध्ये अवलोकन करून पहा. असे त्रास होतात आणि हे त्रास होऊ नयेत, आपले कामं व्यवस्थितपणे पार पडावे असे वाटत असेल तर या गोष्टी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच या ज्या असे जर उपाय तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला कुठला त्रास आहे, तुमच्या कुठल्या गोष्टी अडलेल्या आहेत, कुठल्या गोष्टीवर उपाय हवा आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.